हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल। आज आपण बनवणार आहे गावठी भेंडीचा रस्सा। तर चला बघूया काय काय लागते। यासाठी कोथिंबीर, लसूण, जरासं आलं आणि थोडंसं खोबरं लागणार। आणि हे सगळं आपण आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून ह्याचा बारीक पेस्ट बनवणार आहोत। तर सगळं एक एक करून मी याच्यात टाकते आहे आणि शेवटला आपण खोबरं टाकणार आहोत। खोबरं मी खूप थोडंसं घेतलं आहे, जास्त घेतलं तरी चालेल। आणि आता थोडंसं वाटीभर पाणी टाकणार याच्यामध्ये आणि याचं बारीक एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे, जाडसर नाही ठेवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता ही पेस्ट मी कशी बारीक करून घेतलेली आहे। हिरवं वाटण जे आपलं आहे ते आता तयार आहे। तर आता आपण बनवणार आहे टोमॅटोची प्युरी। ह्यासाठी मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि आता आपण हा मिक्सरला टाकूया बारीक करायला। त्याचसोबत मी थोडंसं 1-2 चमचाभर कूट टाकते आहे शेंगदाण्याचं। त्याच्याने एक चांगलं म्हणजे थिकनेस येते आपल्या ग्रेव्हीला। तर टोमॅटोची पेस्ट पण चांगली थिक होऊन निघेल। तर तुम्ही बघू शकता कशी आपली पेस्ट तयार आहे आणि ती कशी थिक आणि छान झाली आहे। नुसतं टोमॅटो टाकलं तरी चालेल, पण कूट टाकलं तर जरा छान होईल। आणि ही आपली भेंडी मस्त कापून घेतलेली आहे, धुवून वगैरे स्वच्छ करून। तर असं मोठे मोठे पीस करून घ्यायचे आहेत। हा बारीक चिरलेला जरासा कांदा घेतला आहे मी। आणि आता हे सगळी सामग्री माझी तयार आहे। तर पुढे आपण बनवायला सुरुवात करूया। जरासे कढीपत्ताही घ्यायचे आहेत। आता टोप घ्यायचं, टोपात जरासं तेल टाकून सगळी भेंडी भाजून घ्यायची आहे आपल्याला आधी। तर चला ते करूया। भेंडी भाजली की नाही असं कळतं की याचा कलर चेंज होतो, छान हिरवा रंग येतो त्याला भाजून झाल्यावर। हे बघा कसे ताजे वाटतात भेंडी भाजून झाल्यावर। तर हे मी एका टोपात काढून घेते आणि काढून घेतल्यावर जे थोडंसं तेल राहिलेलं असणार त्यामुळे अजून त्यात जरासं तेल टाकायचं। तेल गरम झाल्यावर आपण त्यात जराशी मोहरी टाकणार आहोत। मोहरी टाकल्यावर जरासं जिरे टाकणार आणि कढीपत्ता टाकून छानशी फोडणी। आता यात आपण जो कांदा चिरून ठेवलेला तो भाजून घ्यायचा, छान एकदम मस्त परतून घ्यायचा कांदा। कांदा मस्त परतून झाल्यावर आपण जे हिरवं वाटण बनवून ठेवलेलं ते ह्याच्यात टाकायचं आहे आणि छान त्याला मस्त वेळ परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यावर ते तेल सोडायला लागेल, सो तोपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं। हे बघा मस्त तेल सोडलं आहे आता हिरव्या वाटणाने। आता यात टाकूया थोडीशी हळदकूट, त्यानंतर धने पावडर 1 चमचा, अर्धा चमचा आपण जिरा पावडर टाकणार आहोत आणि त्यानंतर थोडंसं फक्त गरम मसाला टाकला आहे मी चवीसाठी। हे सगळं आता मस्त तेलात भाजून घ्यायचं आणि त्यानंतर टोमॅटोची जी पेस्ट बनवली आहे ते टाकायचे आणि मग छान परतून घ्यायचं आहे। परत एकदा तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे हे। टोमॅटो टाकल्यानंतर लगेच मीठ टाकायचं, म्हणजे कच्चेपणा निघून जातं आणि लवकर शिजतं ते। तर शिजण्यासाठी आपण मीठ लवकर टाकतो आहे। त्यानंतर जरासं लाल मिर्च पावडर टाकायची आहे, तुमची जी काय असेल घरी लाल मसाला, लाल तिखट वगैरे थोडंसं ते टाकून घ्यायचं आहे आणि मस्त परतून घ्यायचं। आता खालती लागतं त्यामुळे परतून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत। आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून सगळं राहिलेलं त्याच्यातलं पाणी ओतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता परत छान मस्त परतून घ्यायचं आहे। थोड्याच वेळात मसाला तेल सोडायला लागेल, त्यात भेंडी टाकायची जी आपण भाजून ठेवलेली आणि ते मसाल्यात छान शिजायला सोडायचं। तर आपण आता झाकण बंद करून हे मसाल्यातच जरा शिजायला ठेवू, म्हणजे चव छान येते। पाणी नंतर टाकणार, तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवा आणि हे थोडंसं उघडं ठेवायचं आहे झाकण। हे बघा आता मस्त शिजलं आहे ते मसाल्यात आणि आता आपण ह्या पॉईंटला याच्यात गरम पाणी टाकू शकतो। तर मी पाणी गरम करायला ठेवलेलं, चला ते आता ह्याच्यात ओतून घेऊयात। पाणी ओतून घेतल्यानंतर छान ढवळून घ्यायचं, हे सगळं मसाला एकत्र एकजीव करून घ्यायचा आणि आता हे झाकण लावून मस्त शिजवायला ठेवलं आणि तुमची भेंडी रस्सा तयार। तुम्ही बघू शकता भेंडी रस्सा तयार झालेला आहे। खूपच छान रंग आला आहे आणि खूपच छान सुगंध आलेला आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।